नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे सार्वजनिक उपक्रमात नेहमीच आघाडीवरती असतं। त्यांना दिलेल्या देणगीतून ते रुग्णोपयोगी कार्य करतच असतात। काल त्यांनी उपचारांकरता 12,000 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचाराचं मार्गदर्शन दिलं। जाणून घेऊयात या प्रकल्पाविषयी। दगडूशेठ गणपतीच्या वतीनं महाआरोग्य शिबिरात 12,769 रुग्णांची तपासणी करण्यात आली। या कामी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत 1 दिवसाचं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बाजीराव रस्त्यावरील नुमोई प्रशाला या ठिकाणी ते आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात हृदयविकार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्रीरोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट त्या बाबतीत तपासणीही करण्यात आली आणि अपंगांना मोफत जयपूर फूटही देण्यात आले। होमिओपॅथी, आयुर्वेद, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी विनामूल्य उपचारही करून देण्यात आले। महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग आणि पुणे महापालिकेच्या विविध योजनांचा लाभाच्या बाबतीत या ठिकाणी माहिती अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। युवा ज्येष्ठ कलाकारांच्या सादरीकरणाने ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या क्रीडा प्रतिष्ठानतर्फे आयोजित धायरीमध्ये एक संगीत महोत्सव झाला। त्या संगीत महोत्सवाला आपण जाऊया। पुण्यातील कोथरूड येथील म्हातोबा मंदिराकडे आता आपल्याला पायऱ्या चढून व्यवस्थित दर्शनाकरता जाता येईल। चंद्रकांत दादा पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या या म्हातोबा मंदिराचं त्यांनी पायऱ्या बसवून त्या ठिकाणी कार्याला सुरुवात केली आणि ते कार्य पूर्ण केले। उन्हाळा म्हटला की आपल्या घरातील बालचमूंना चित्रपट महोत्सवाची आठवण होते आणि त्याचबरोबर कावरे आईस्क्रीम आणि संवाद यांच्या वतीनं पुण्यामध्ये बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय
अशी माहिती संवादचे सुनील महाजन यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कोहिनूरचे कृष्णकुमार गोयल आहेत. नमस्कार. संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मुलांना सुट्टी लागल्यानंतर दरवर्षी बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं असतं. यावर्षी गुरुवार 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये सिटी प्राईड स्क्रीन नंबर 3 येथे या बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे बालचित्रपट महोत्सव दरवर्षी आपण मुलांसाठी मोफत करतो आणि बालचित्रपट संपल्यानंतर सर्व मुलांना आपण कावरे आईस्क्रीमची या ठिकाणी आपण सर्व मुलांना मोफत देतो. या कार्यक्रमाला आपले कोहिनूर ग्रुप असेल, सिटी प्राईड असेल, बडेकर ग्रुप असेल, या सर्वांनी आम्हाला मदत केलेली असल्यामुळे हा सर्व चित्रपट महोत्सव दरवर्षी आम्ही मुलांना मोफत करतो. यावर्षी टिप्पाल रांजेकर हे जे दिग्दर्शक आहेत यांचे 4 ऐतिहासिक चित्रपट आपण त्याला दाखवणार आहोत आणि त्याबरोबर तेंडले हा सचिन तेंडुलकर गाजलेला चित्रपट आहे. त्याच्यामध्ये जे 7 चित्रपट आहे त्याच्यामध्ये शिवरायांचा छावा, पावनखिंड, फर्जद, फतेह शिकंद, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, तेंडल्या आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अशा 7 चित्रपटांचा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे सर्व चित्रपट मुलांसाठी मोफत आहे. रोज सकाळी 9:30 वाजता या चित्रपटाचं सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजन करण्यात आलेलं आहे. ढोले पाटील एज्युकेशन संस्था आणि भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीनं दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काल पुण्यात करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. लोक योग क्षेम ही राष्ट्र अभय गान हो, सेवारत व्यक्ती कार्य काही प्राण हो. हे सांगणारी ही आमची विचार पद्धती आहे.